नमस्कार. भारत हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा दोन चित्र येतात नाही का? एकीकडे शांत, पारंपरिक खेडी आणि दुसरीकडे धावपळीची, चकचकीत शहरं. पण विचार करा, ही दोन जगं खरंच इतकी वेगळी आहेत की या दोन चित्रांच्या पलीकडे काहीतरी वेगळं, अधिक गुंतागुंतीचं वास्तव आहे? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपल्याला नेहमी एक गोष्ट सांगितली जाते, म्हणजे बघा, गाव म्हटलं की काय आठवतं? लहानसं, जिथे प्रत्येकजण एकमेकांना ओळखतो, शेती हाच मुख्य आधार आहे आणि परंपरा घट्ट धरून ठेवलेल्या आहेत. आणि याच्या अगदी उलट, शहर म्हणजे काय? तर एक मोठी अनोळखी लोकांची गर्दी, मोठमोठे उद्योगधंदे आणि एकदम मॉडर्न विचार. जणू काही ही दोन टोकं आहेत, एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी. पण खरंच थांबा आणि विचार करा, गाव आणि शहरामधली ही जी सीमारेषा आहे ती खरंच इतकी ठळक आणि स्पष्ट आहे का, की वास्तव यापेक्षा बरंच वेगळं आणि धुसर आहे? तर पहिल्या भागात आपण याच मिथकाचा वेध घेऊया, गाव विरुद्ध शहर. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला आदर्श प्रकार ही संकल्पना आधी समजून घ्यावी लागेल. बरं, हा आदर्श प्रकार किंवा आयडियल टाईप हा शब्द ऐकून गोंधळायला होऊ शकतं, पण ही संकल्पना अगदी सोपी आहे. बघा, जसं आपण भूमितीमध्ये एक परफेक्ट सर्कल म्हणजे परिपूर्ण वर्तुळ काढतो, जे खरं तर प्रत्यक्षात कुठेच नसतं, पण अभ्यासासाठी ते गरजेचं असतं, तसंच काहीसं हे आहे. समाजशास्त्रज्ञ जगाला समजून घेण्यासाठी असे काही मॉडेल्स तयार करतात. हे खरं वास्तव नसतं, तर वास्तवाला समजून घेण्याची एक चौकट असते. आता ह्या तक्त्यामध्ये ही गोष्ट अजूनच स्पष्ट होते. या आदर्श प्रकारनुसार ग्रामीण भागात सामाजिक संबंध कसे असतात, तर वैयक्तिक नात्यांवर आधारलेले. या उलट शहरात एकदम औपचारिक, कामापुरते. गावात शेती हा मुख्य व्यवसाय, तर शहरात उद्योग आणि सेवा क्षेत्र. गावात एकत्र कुटुंब पद्धती दिसते, तर शहरात विभक्त कुटुंब. समाजशास्त्रज्ञ अशा प्रकारे या दोन संकल्पनांना अभ्यासासाठी कागदावर वेगळं करतात. आता दुसऱ्या भागात आपण सिद्धांतामधून वास्तवात येऊया आणि बघूया की या रेषा प्रत्यक्षात कशा अस्पष्ट होतात. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट रेडफील्ड यांनी हेच तर मांडलं होतं. ते म्हणतात की गाव आणि शहर हे काही दोन वेगळे, पाण्याने भरलेले कप्पे नाहीत की ज्यातलं पाणी इकडून तिकडे जाणारच नाही. उलट ते एकाच रेषेवरचे दोन बिंदू आहेत आणि त्यांच्यामध्ये एक सातत्य आहे, एक प्रवाह आहे. यालाच रुरल अर्बन कंटिन्युअम असं म्हणतात. मग हे सातत्य निर्माण कशामुळे होतं? अहो विचार करा ना, लोकांचं सतत गावातून शहरात आणि शहरातून गावात येणं जाणं सुरूच असतं. कित्येक जण तर दोन्हीकडे घरं सांभाळून असतात. आता तर चांगले रस्ते, रेल्वे आणि इंटरनेटमुळे अंतर कमी झालंय. वस्तू, पैसे, विचार आणि अगदी मीडियामुळे मिळणारी माहिती, या सगळ्यांचा एक अखंड प्रवाह सुरू असतो. मग त्या जुन्या भिंती उरणार कशा? तर या सगळ्या चर्चेचा कळीचा मुद्दा काय? तो अगदी सोपा आहे. गाव आणि शहर ही विभागणी अभ्यासासाठी ठीक आहे, एक उपयुक्त थिअरी आहे. पण आपण जे जगतो ते खरं वास्तव म्हणजे या दोन्हींमधलं सातत्य आहे. आणि आता तिसऱ्या भागात आपण त्या इंजिनबद्दल बोलूया, जे या सगळ्या बदलाला गती देत आहे, म्हणजेच शहरीकरण. आणि पाहूया त्याच्यामुळे कोणत्या संधी आणि कोणती संकटं उभी राहिली आहेत. शहरीकरण म्हणजे फक्त शहरांची वाढ नाही, तर याचा खरा अर्थ आहे बिगर शेती कामांची वाढ होणे आणि त्यातून गाव आणि शहर यांच्यातले संबंध अधिक घट्ट, अधिक तीव्र होणे. हे एक असं शक्तिशाली इंजिन आहे जे या संपूर्ण बदलाला चालना देत आहे. आणि या शहरीकरणाचा महिलांवर झालेला परिणाम तर खूपच विरोधाभासी आहे. एका बाजूला काय झालं, त्यांना ग्रामीण भागातील पुरुषप्रधान संस्कृतीतून थोडी सुटका मिळाली. स्वातंत्र्याची आणि आत्मविश्वासाची एक नवी जाणीव झाली. पण मग दुसऱ्या बाजूला काय, तर त्यांच्यावर घर आणि बाहेरचं पगारी काम असं दुहेरी ओझं आलं. अनेकदा शोषण आणि असमान पगारालाही सामोरं जावं लागलं. आणि इथेच भारताच्या शहरीकरणातील एक मोठी मूळ समस्या दडलेली आहे. आपली शहरं तर प्रचंड वेगाने वाढत आहेत, अक्षरशः फुगत आहेत, पण त्यांना आधार देणारे उद्योग आणि चांगल्या स्थिर नोकऱ्या त्या वेगाने तयारच होत नाहीयेत. यालाच म्हणतात अर्बनायझेशन विदाऊट इंडस्ट्रियलायझेशन. या परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी हे वाक्य अगदी अचूक आहे. गरिबीच्या समुद्रात समृद्धीची बेटं. आपल्या शहरांमध्ये एका बाजूला उंच इमारती आणि श्रीमंती दिसते, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड गरिबी आणि विषमता. आता हा आकडा बघा, हा खरंच धक्कादायक आहे. भारतातल्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांपैकी तब्बल 70% लोक, 70% लोकसंख्या ही एकतर झोपडपट्ट्यांमध्ये किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या घरांमध्ये राहते. विचार करा, शहराच्या एकूण लोकसंख्येचा केवढा मोठा हा हिस्सा आहे. हेच आहे आपल्या अनियोजित शहरीकरणाचं एक भीषण सत्य.
आणि पर्यावरणाचं काय? 2018 सालचा जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल सांगतो की जगातली 20 सर्वात प्रदूषित शहरे निवडली, तर त्यातली तब्बल 14 शहरं ही एकट्या भारतातली होती. हे आकडे आपल्याला शहरीकरणाचे गंभीर परिणाम दाखवतात. आणि आता शेवटच्या भागात आपण हे समजून घेऊया की भारताचा हा शहरीकरणाचा मार्ग इतका वेगळा का आहे, ही कहाणी इतरांपेक्षा वेगळी का आहे. हा तक्ता बघा, यात फरक अगदी स्पष्ट दिसतो. पाश्चिमात्य देशांमध्ये काय झालं? तिथे आधी उद्योग आले, फॅक्टऱ्या उभ्या राहिल्या, म्हणजेच नोकरीच्या संधींनी लोकांना शहरांकडे खेचून घेतलं. एक पुल फॅक्टर होता. पण भारताच्या बाबतीत गोष्ट बरीच वेगळी आहे. इथे ग्रामीण भागातल्या समस्यांमुळे, शेतीतल्या संकटांमुळे लोकांना नाईलाजाने शहरांकडे ढकललं गेलं. एक पुश फॅक्टर जास्त प्रभावी ठरला. आणि ही गोष्ट तर खूपच रंजक आहे. शहरात आल्यावर लोक आपली जुनी पारंपरिक ओळख सोडून देत नाहीत. उलट काय होतं तर जात, भाषा आणि धर्माच्या आधारावर लोकांचे गट तयार होतात. या वस्त्या एकमेकांना आधार देतात. घर मिळवण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी हेच नेटवर्क्स कामी येतात. म्हणजे परंपरा संपत नाही, तर तिचं शहरात एक नवं रूप तयार होतं. आणि याचा परिणाम काय होतो तर अनेक शहरी नागरिकांसाठी एक प्रकारचं दुहेरी आयुष्य तयार होतं. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी ते एकदम आधुनिक, प्रोफेशनल आणि धर्मनिरपेक्ष असतात. पण घरी परतल्यावर त्यांचं खाजगी आयुष्य मात्र पूर्णपणे पारंपरिक मूल्यांवर आणि नात्यांवर आधारलेलं असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर आज शहरी भारतासमोरची आव्हानं कोणती? तर प्रचंड मोठा असंघटित रोजगार, सतत वाढणाऱ्या झोपडपट्ट्या, खोलवर रुजलेली विषमता आणि गरिबी, भयानक प्रदूषण, पायाभूत सुविधांवर येणारा प्रचंड ताण आणि या सगळ्याला तोंड देण्यासाठी असमर्थ असलेलं स्थानिक प्रशासन. तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? निष्कर्ष हा आहे की भारतीय शहरं ही खोल विरोधाभासांनी भरलेली ठिकाणं आहेत. ती काहींसाठी नक्कीच प्रगतीची आणि विकासाची इंजिन आहेत, पण बहुसंख्य लोकांसाठी मात्र ती फक्त आणि फक्त तग धरून राहण्याची, कसाबसा दिवस ढकलण्याची एक जागा आहे. आणि जाता जाता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न. भारताची शहरी लोकसंख्या तर वाढतच राहणार आहे, हे निश्चित आहे. पण मग आपली शहरं ही केवळ जगण्याची ठिकाणं न राहता सर्वांसाठी सन्मानाने आणि चांगल्या प्रकारे जगण्याची ठिकाणं कशी बनू शकतील? विचार नक्की करा.